परळी शहरातील महादेव मुंडे या व्यापाऱ्याची 18 महिन्यांपूर्वी निर्घृण हत्या झाली, मात्र यातला एकही आरोपी अद्यापपर्यंत पोलिसांना निष्पन्न झालेला नाही। आणि या संदर्भात महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस प्रशासनाला वेळोवेळी अल्टिमेटम दिलेलं होतं। आज ज्ञानेश्वरी मुंडेसह मुंडे कुटुंबीय बीडच्या पोलीस अधीक्षकांच्या भेटीसाठी त्या ठिकाणी दाखल झाला आणि त्या ठिकाणी त्यांनी अल्टिमेटम दिल्याच्या प्रमाणे त्या ठिकाणी आत्मदहन देखील करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्या ठिकाणी त्यांनी जे ज्वलनशील पदार्थ आणलेले होते ते ताब्यात घेतले। मात्र पोलीस अधीक्षकांची भेट झाल्यानंतर आणि मीडियाशी संवाद साधल्याच्या नंतर परत निघत असताना महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी औषध प्राशन केल्याची माहिती आहे। त्यांनी फ्रुटीच्या मोकळ्या बॉटलमध्ये औषध आणलेलं होतं, मात्र ते नेमके कंटेंट काय आहे, कुठल्या प्रकारचं औषध होतं, विषारी होतं, भारी विषारी होतं, याबाबत कुठल्याही प्रकारची डॉक्टरांना किंवा पोलिसांना माहिती नाही। मात्र त्यांच्यावरती आता बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। माझ्या पाठीमागे त्या ठिकाणी इमर्जन्सी वार्ड आहे आणि याच वॉर्डमध्ये सध्या त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात लावण्यात आलाय। त्या ठिकाणी ज्यावेळेला औषध प्राशन केलं गेलं त्या ठिकाणाहून पोलिसांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयामध्ये या ठिकाणी अँब्युलन्सच्या माध्यमातून घेऊन आले आणि या ठिकाणी आता डॉक्टरांकडून त्यांच्यावरती उपचार केले जात आहेत। थोड्याच वेळात या संदर्भातली प्रकृती कशी आहे आणि नेमक्या त्यांना आता अतिदक्षता विभागात हलवण्याची देखील शक्यता आहे, याबाबतची संपूर्ण माहिती डॉक्टरांकडून काही वेळात मिळेल। मात्र सध्या तरी त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। कॅमेरामन विनोद समी, अशोक काळकुटे, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।